मनोबल वाढवती खेळाडूचा, हे संपत देशमुख दादा मनोबल वाढवती खेळाडूचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा, पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा, पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा, पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. हॅलो चला मॅच लवकर सुरू करा. मॅचला सुरुवात करायची आहे. हॅलो मॅच लवकर सुरू करा. या ठिकाणी आपण ज्याने 2 दिवस ज्यांचं समालोचन आपण ऐकलं ते भोपरगावचे आमचे कल्ला डोंबिवलीचा एक जबरदस्त आवाज विनोदजी पाटील यांचा शुभ सन्मान. आज 2 दिवस आपण त्यांना ऐकलं आणि कदाचित या स्पर्धेतून ते रजा घेत आहेत, तर त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात येईल. अनुष्का भार्गव 11 संघासाठी खेळाडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी दिलेला आहे. त्यानंतर लगेचच 2 षटकापर्यंत ती मर्यादा असेल. खेळाडू तिथे चेंज केला जाईल याची नोंद घ्यायची आहे प्रतिस्पर्धी संघाने. सबस्टिट्यूट या ठिकाणी दिला जाईल. विनोदजी पाटील जे समालोचक आहेत त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी व्यवस्थापन समितीच्या वतीनं. चला मॅचला होते सुरुवात आणि जाऊया मॅचच्या दिशेने. या ऐकूया कॉमेडी बॉक्स मधून एक जबरदस्त आवाज नरेशजी ढोमे सरांचा. थँक्यू. अनुष्का भार्गव 11 विरुद्ध अथर्व 11 या 2 संघामध्ये मॅच सुरू होणार आहे. पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 दुसऱ्या दिवसाच्या रात्रीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 11 वाजता आहेत आणि मॅच क्रमांक 7 आता इथे सुरू होते. किरणजी शेलार, भानुदासजी बडेकर, नितीनजी बडेकर यांच्या मालकीची टीम आहे अनुष्का भार्गव 11. तर प्रदीपजी कोरडे यांनी अथर्व 11 आपल्या संघ स्पर्धेमध्ये पाठवलेलं आहे. या सर्व संघ मालकांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. मॅच मैदानामध्ये सुरू होत आहे. पहिलं षटक गोलंदाज राज लहाणे. मागच्या षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये राज लहाणेने काही विध्वंस केला होता आपण पाहिलं होतं. 4 फलंदाजांना बाद केलं होतं. एक हॅट्रिक देखील त्याने इथे संपादन केली होती. 2 षटकामध्ये 14 धावा खरेदी केल्या होत्या राज लहाणेनं. या सामन्यामध्ये त्याला चौकार खेळला जातो. डीप फाईट खेळला मिळतात 4 धावा. लाईट बंद करा पलीकडे बाईकवर. थँक्यू रिजय. समोर जे प्रेक्षक आहेत बाईक मॅन आपली लाईट आपण बंद करायची आहे. ओके थँक्यू. हॅलो पहिलं षटक चेंडू दुसरा होता आणि त्यावरती वरची कड घेत चेंडू आपण बघतोय डीप डीप फाईन लेग सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. फलंदाज रोशन सुनील ही जोडी मैदानामध्ये सलामीची दाखल झालेली आहे. अथर्व 11 फलंदाजी करताना मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. अथर्व 11चा या स्पर्धेतला प्रवासाबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. पुन्हा एकदा एक अप्रतिम चेंडू इथे आपण बघतोय निर्धाव. अथर्व 11 आज ही दुसरी मॅच ते मैदानामध्ये खेळतायत. या अगोदर स्वप्नील 11 विरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. तर काल अंपायर्स काय बोलतायत. दुसरा चेंडू लागोपाठचा निर्धाव आहे. काल देखील अथर्व 11 ला आपण मैदानामध्ये बघितलं होतं आणि या संघाचा अथर्व 11 ने काल बंटी रायडर्स कडून देखील पराभव स्वीकारलेला होता. त्यामुळे ही मॅच अथर्व 11 साठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मॅच जिंकायचीच आहे. मस्ट बी.
चेंडू उंच आकाशामध्ये इथे ठोकलाय षटकार. डीप मिड विकेटला ताबडतोड प्रहार. वंडरफुल शॉट, ग्रेट शॉट. 6 धावा. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दूध चट्टी का. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा पहिलं षटक सुरू. धावफलकावरती 10 धावा. याबरोबरच इथे एक षटकार घेतल्यानंतर फलंदाजाची बॅट कशी फिरते आत्मविश्वास असतो आणि त्यामुळे त्यांचा चेंडू फेकू शकतो बाहेर. इथे मात्र बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही, कनेक्शन नाही. धावफलकावरती 10 धावा. कॉन्टेस्ट आपल्याला राज लहाने आणि हे संपत देशमुख दादा मनोबल वाढवती खेळाडूचा. हे संपत देशमुख दादा मनोबल वाढवती खेळाडूचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वाहिनी शहराचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वाहिनी शहराचा. पहिल्या षटकामध्ये प्रीमियर स्पर्धा अभिमान वाहिनी शहराचा. खराब नाही पण अजून वेगवान सुरुवात. 4 चेंडू निर्धाव खेळल्यामुळं अधिकच्या धावा काढण्याच्या संधी त्यांनी गमावलेल्या आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू होईल. बघूया गोलंदाज कोण असणार आहे इथे. रोशन तर स्ट्राईक एंड वरती आता सुनीलला आपण बघू शकतो. अनेक संघांनी सुरुवातीचे काही सामने जिंकल्यानंतर त्यांना पुढच्या सामन्यांमध्ये पराभव देखील स्वीकारावा लागलेला आहे. अत्यंत खुबीने या स्पर्धेचे लॉट्स तयार करण्यात आलेला आहे. मॅचेस देखील प्रत्येक संघाला डिव्हायडेशन देत असताना देखील अत्यंत सुंदर पद्धतीने दिलेले आहेत. त्यामुळे काही संघ काल 2 सामने खेळले त्यांना आज 1 मॅच मिळालेली आहे. काही संघ काल 1 मॅच खेळले त्यांना आज 2-2 मॅच मिळालेले आहेत. एकंदरीत 4 मॅचेस तुम्हाला साखळीच्या खेळायच्यात आणि 4 मॅचेस खेळत असताना त्याचं जे विवरण आहे, त्याचं जे वितरण आहे ते अत्यंत खुबीनं इथं आयोजकांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळेच या स्पर्धेची जी रंगत आहे ना ती प्रत्येक दिवसागणिक प्रत्येक मॅच गणिक वाढत जाणार आहे. चरण सीमेवरती पोहोचलेला उत्साह तुम्हाला इथे बघायला मिळेल. याचबरोबर हा चेंडू सरळ बॅटने खेळला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6 धावा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वाहिनी शहराचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वाहिनी शहराचा. थँक्यू डीजे. चेंडू मैदानामध्ये येतोय. 6 धावांबरोबर धावफलक झेप घेईल. 16 धावा. 16 ऑन बोर्ड. अनुष्का भार्गव 11. काल देखील त्यांच्या काही मॅचेस आपण पाहिल्या होत्या. काल 2 मॅचेस ते खेळले होते आणि या सामन्यांमध्ये मात्र त्यांना विजय अत्यंत गरजेचा आहे. 4 सामने प्रत्येक टीमला इथे मैदानामध्ये खेळायचे आणि अनुष्का भार्गव 11 त्यांची 4थी मॅच ते या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 4th मॅच ऑफ अनुष्का भार्गव 11. 3rd मॅच अथर्व 11. गोलंदाज किशोर उजव्या हाताने ओर्ध विकेट. किशोर हो धावपाची संधी होऊ शकली असती तिथे मात्र नेम चुकलेला आहे. नेमबाजी अत्यंत महत्त्वाची असणं गरजेचं आहे. ज्या क्षेत्राकडं कोणतीच टीम लक्ष देत नाही. मी सातत्यानं प्रत्येक टुर्नामेंटला मी या गोष्टींची चर्चा करत असतो की तुम्ही नेमबाजी शिका. रवींद्र जडेजा आपण पाहतो 38 सर्कलवरती असू नाही तर कुठे असू दे तो तिथून थेट यष्टा उडवतो इतक्या विलक्षण वेगानं. खरं तर त्यामुळं काय होतं की तुम्हाला 1-2 विकेट अशा फुकट मिळू शकतील. सहजपणे जिथे क्रुशियल मोमेंट तयार होतात अशा ठिकाणी तुम्ही यश प्राप्त करू शकता. याबरोबरच अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा धावबाची संधी आहे तिथे मात्र गमावली. संधी येते संधी गमावताय तुम्ही. लागोपाठच्या 2 चेंडूवरती आघाडीचे फलंदाज बाद करण्याची संधी होती आणि ती संधी मात्र गमावलेली आहे. धावफलकावरती आपल्याला जायचंय. 18 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू. किशोर गोलंदाजी मार्क वरती आणि फलंदाज स्ट्राईक एंड वरती
सुनील आणि रोशन या दोघांनी आतापर्यंत किल्ला लढवलेला आहे. काही संधी त्यांना मिळाल्या, त्याने चौकार षटकार खेळला. इथे पाहायचं आहे डाव्या यष्टीवरचा चेंडू उडवला, तो सीमारेषा बाहेर, चेंडूला फुटले पंख आणि थेट सीमारेषेबाहेर उडून गेला. हा फटका 6 धावा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलाय मागणी या शहराला. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलाय मागणी या शहराला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राहुल दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. थँक्यू डीजे. सुनील इज द मॅन इन क्रायसिस. 2 षटकार सुनीलनं या मॅच मध्ये षटकामध्ये ठोकले. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये तो शांत होता, मात्र या षटकामध्ये त्याने धावांचा ओघ निश्चित वाढवलेला आहे. धावफलक पुढे पोहोचेल तो 24 धावा. षटक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू असताना 2 षटकारी अतिरिक्त हा फटका आहे. फटकाच्या सहाय्याने फिरवला चेंडू. आज दीपक चव्हाण दादांनी आयोजन केलाय भारी. सुनील या षटकामध्ये दाखवली 2 षटकार बक्षीस लावताना त्यांच्यावरी. दीपक चव्हाण दादांनी आयोजन केलाय भारी. साऱ्या खेळाडूंना षटक क्रमांक 2 संपलेले 25 धावांची अभेद्य भागीदारी. सन्मान या बीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. 15 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी बनवलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावरती विनू मंकड आणि पंकज रॉय हे भारताचे खेळाडू. 413 धावांची भागीदारी आहे. तिसऱ्या क्रमांकावरती पुन्हा एकदा पहिल्या विकेटसाठी टेस्ट क्रिकेटमध्ये पुन्हा भारतीय जोडी आहे, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग. 411 धावा. मोठ्या भागीदाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असतात खरं तर मॅचची सुरुवात करत असताना. आणि इथे अथर्व 11ला विजय गरजेचा आहे, अनुष्का 11, भार्गव 11ला विजय गरजेचा आहे. दोन्ही संघांसाठी विजय अत्यंतिक गरजेचा आहे आणि त्यामुळे इथे दोन्ही संघ हाराकिरी मानायला तयार नाही आहेत. जिंकायचे या मॅच मध्ये. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. हो डाव्या यष्टीवरती जाणारा चेंडू होता. खरं तर स्क्वेअर लेगला फटक्यासाठी चांगली संधी होती. इथे फलंदाजाला एक्झिक्यूट करता आला नाही हा फटका. एक लेग बाईच्या रूपाने धावफलकावरती जोडली जाते. 26 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये असल्यानंतर तिसरं षटक मैदानामध्ये सुरू. 26 धावफलकावरती आपण बघू शकतो सलामीची जोडी अर्थात सुनील आणि त्याच्या साथीदार किशोर हे दोघेही तयार आहेत. राज लहाने आज फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये 4 विकेट घेतल्या. मागच्या षटकामध्ये त्याला विकेट मिळाली नाही, परंतु 4 चेंडू त्यानं डॉट टाकले. राजचा हा चेंडू पाहायचे स्क्वेअर लेगला चेंडू आहे, तिथे 1 धाव तर निश्चित आहे. सुनील नाही तो हर्षद आहे. आपण वारंवार त्याचं नाव सुनील उल्लेख केलेला आहे, पण तो हर्षद आहे. धावफलकावरती 29 धावा. षटक क्रमांक 3 राज लहाने गोलंदाजी मार्गवरती. आश्वासक कशी सुरुवात आहे. प्रत्येक षटका पाठीमागे धावा मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि परत एकदा स्ट्राईक एंड वरती तुम्हाला बघायला मिळेल तो सुनील तथा हर्षद. राज लहाने याबरोबरच एक चांगला फटका, मात्र चेंडू आकाशामध्ये एक्स्ट्रा कव्हर. तिथे चेंडू खाली झेल टिपला. पहिला फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वांगणी शहराचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वांगणी शहराचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वांगणी शहराचा. दीपक चव्हाण
दादानी केलं PPL स्पर्धेचं आयोजन. योगेश राऊत या दादांचा असतो स्पर्धेसाठी नेहमी नियोजन. राज लहानेचं हे षटक, एक यश राज लहानेला मिळते आजच्या दिवसातली त्याची ही 5वी विकेट आहे. एकाच दिवसामध्ये मला वाटतं 4थं षटक तो टाकतोय आणि 5 विकेट त्याने या मॅच मध्ये घेतलेल्या आहेत. पाहिजे राज लहाने उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा चांगला चेंडू, भन्नाट वेग आहे त्याच्याकडे, दिशा आणि टप्प्यामध्ये अचूकता आहे आणि त्यामुळेच राज लहाने यशस्वी ठरतोय. या मॅच मध्ये देखील तो असाच यशस्वी ठरेल. धावफलकावरती आहेत 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघतोय अथर्व 11ला नॉन स्ट्रायकर फलंदाजाचं नाव सांगा. याबरोबर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे, चेंडू खाली येऊ शकला नाही तो, परंतु काय कौशल्य दाखवलं त्याने बघा. हे महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही जे कौशल्य दाखवता चेंडू अडवण्यासाठी त्याने चेंडूला लांब जाणार नाही याची काळजी घेतली. बाउन्स पडल्यानंतर चेंडू माझ्या शरीराला अडेल याची काळजी घेतली आणि बघायचं आपण इथे काही धावा आपल्या संघासाठी सेव्ड केलेल्या आहेत. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 31 धावा, षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 31 लॉस ऑफ 1. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलाय वांगणी या शहराला. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलाय वांगणी या शहराला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राऊत दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. थँक्यू डीजे. 31 धावा, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. लास्ट ओव्हर आपण पाहिलं राज लहानेचं अत्यंत किफायतशीर षटक होतं. 6 धावा त्या षटकामध्ये आणि 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. खिंडार पाडलं त्याने डावाला. एखादा भिंत असते, अभेद्य भिंत असते, परंतु भिंतीची एक विट आपण मोकळी करू शकलो ना की बाकीच्या विटा आपोआप मोकळ्या होतात. किल्ल्याचा महादरवाजा पडला ना की बाकीचा किल्ला सुद्धा लगेच उद्ध्वस्त करता येतो किंवा जिंकता येतो. किल्लाही पडतो. याबरोबर चांगला फटका लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तिथे तयार होतोय. 1 धाव, एकाच धावेबरोबर धावफलक पुढे 32 धावा. 4थं षटक सुरू झालेलं आहे. गोलंदाज ललित इथे गोलंदाजी मार्गवरती. खरं तर आपण पाहिलं अनुष्का भार्गव 11 संघ टिपिकल त्यांचा बॉलिंग अटॅक आहे. विशेष म्हणजे राज लहाने 2 षटकं टाकतो, ललित बरोबर 4थ्या षटकाला येतो, किशोर 2रं षटक टाकतो. हा जो फॉर्मॅट आहे तो कायम आहे. या सामन्यामध्ये देखील संघनायकाने वेगळं व्हेरिएशन काही केलेलं नाहीये, परंतु फलंदाजांना रोखणं त्यांच्या पुढे मोठं आव्हान आहे जे राज लहानेनं यशस्वीपणे उचललंय. आता इतर गोलंदाजांना सुद्धा या प्रकारे धावा रोखाव्या लागतील. पालकमंत्री प्रीमियर लीग एकनाथजी शिंदे साहेब यांचा सन्मान या निमित्तानं केला जातोय. ज्या नेत्याच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये विकासाची मोठी कामं येतात, या परिसराला एक योग्य दिशा मिळते, डेव्हलपमेंट होत असताना. खरं तर विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, न संपणारी प्रक्रिया आहे, परंतु योग्य दिशेने जर विकास होत असेल तर मात्र भविष्यामध्ये 50-100 वर्ष तुमची सुकर होऊ शकतात आणि त्यासाठी नेत्याचा धोरणी दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. चेंडू सरळ जाईल डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या. षटकार तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे, नहीं छोड़ेंगे मौका. षटकार आहे. बघायचंय काय, बीमर बघायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे बीमर साठी प्रस्ताव पाठवलेला आहे, त्यांचं उत्तर आपल्या समोर येईल. पण धावफलकावरती निश्चित वाढ होणार आहे मोठ्या प्रकारे. 34 धावा दिसत आहेत. त्या 40 निश्चित होणार आहे. फक्त 41 होणार आहे की नाही हे बघायचे. 40 धावा निश्चित होणार आहे धावफलकावरती, कारण षटकार ऑलरेडी आहे आणि नो बॉल. इथे वाढेल 1 धाव आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट.
41 धावा ऑनलाईन यूट्यूबवरील प्रेक्षकांना सुद्धा हे सगळे रिप्ले बघायला मिळणार आहेत. आणि धाव फलक 41 रन, लॉस ऑफ 1 विकेट. अथर्व 11, अनुष्का भार्गव 11 विरुद्ध अथर्व 11 अशी लढत मैदानामध्ये आपण बघतोय. आणि या मॅच मध्ये खरं तर चांगली भागीदारी पहिल्या गड्यासाठी झाली. पहिला गडी ज्यावेळेस बाद झाला त्या षटकामध्ये थोडेसे बॅकफूटवरती आले, परंतु पुढच्या षटकामध्ये पुन्हा एकदा धमाकेदार फलंदाजी. धावफलक पुढे 42. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये किशोर, रोशन एका बाजूने चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय, तर सुनील आता त्याच्या साथीला मैदानामध्ये उतरलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती ललित आहे. ललितने या षटकामध्ये एक नो बॉल टाकला, त्यावरती षटकार चढवला गेला. अन्यथा जे कंट्रोल बॉल त्याने टाकलेले आहेत त्यामध्ये तो अत्यंत प्रभावी ठरलेला आहे. परंतु भरकटलेल्या बॉलचा खूप चांगला समाचार फलंदाजाने घेतलेला आहे. यावेळेस खोलवर लेन्स हा चेंडू होता, अक्रॉस दी लाईन खेळला, क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे, फेक येते. हो काय घडतंय. मला वाटलं आयुष्याची दोरी बळकट असेल, परंतु ही दोरी पुन्हा एकदा तुटली आणि फलंदाज होईल रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका थकना नहीं रुकना नहीं थकना नहीं रुकना नहीं बाजी हम तो मारेंगे बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग बीपीएल फंगनी क्रिकेट प्रीमियर लीग बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग बीपीएल फंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. आपण बघू शकतो धाव फलकावरती आहेत त्या 43 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 43 धावा. धावबादच्या रूपाने फलंदाज या ठिकाणी बाद होईल सुनील, रोशन आणि नवीन फलंदाज रेहबर बुबेरे उजव्या यष्टीच्या बाहेर. षटक 4 या ठिकाणी संपलेले आहेत आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 43 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अथर्व 11, अनुष्का भार्गव 11 विरुद्ध अथर्व 11 अशी लढाई मैदानामध्ये सुरू आहे. 2 मातब्बरांची लढाई आहे. ज्यावेळेस मोठं सैन्य एखाद्या राज्यावरती चालून येते त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल की काय होतं की ते राज्य गोंधळून जातं, गडबडून जातं आणि त्या सैन्याला शरण जातं. असेच प्रसंग विशेष म्हणजे तोरणा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकायचं ठरवलं होतं. बाजी पासलकर यांच्या हातात नेतृत्व दिलं होतं. ते स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते. त्यांनी ज्यावेळेस तोरणा किल्ल्यावर ते हल्ला चढवला आणि बाजी पासलकर तलवार घेऊन महादरवाजात उभे राहिले, त्या किल्लेदारांनी किल्ला बाजी पासलकरांच्या अर्थात छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये सुपूर्द केला. रक्ताचा एकही थेंब न सांडता मराठ्यांनी किल्ला जिंकला होता. जर समोर तुम्ही बलाढ्य असाल, बलवान असाल, तर तुम्हाला बऱ्याच वेळा तुमची ताकदच जिंकून देत असते आणि म्हणून स्वतःला बलवान बनवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम एका ठिकाणी असं म्हणतात की युद्ध नको असेल ना तर युद्धासाठी सदैव तयार राहा. तुमची ताकद स्ट्रेंथ मजबूत ठेवा. तुमच्याकडे कुणी मार वर करून बघणार नाही. इथे चेंडू उंच आकाशामध्ये, ओ व्हॉट अ कॅच. काय कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. कमालीचा झेल त्याने टिपला. इतका उंच हवेमध्ये चेंडू होता, अजिबात नजर काढून घेतली नाही आणि अखेर सुंदर झेल टिपला. तिसरा फलंदाज बाद. या PPL लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या PPL लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट थँक्यू डीजे. उंच हवेमध्ये उडालेला झेल आपण बघू शकतो. धावफलकावरती 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस बाद झालेला फलंदाज आहे तो रोशन, सलामीचा फलंदाज. 22 धावांची एक नेत्रदीपक इनिंग 13 चेंडूमध्ये साकारली.
ती रोशन कडून. 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. महेंद्रसिंह धोनीला एक प्रश्न एकदा पत्रकाराने असा विचारला होता की जोगिंदर शर्माने चेंडू टाकला आणि तो मिसबाने खेळला, हवेमध्ये उंच चेंडू गेला, त्यावेळेस तुझ्या मनामध्ये काय प्रतिक्रिया होत्या? पुन्हा चेंडू उंच आकाशामध्ये, तिथे गोलंदाज चेंडू खाली, लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. थँक्यू टीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. 43 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मोहन लागोपाठ 2 फलंदाज बाद करतोय. खर तर पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या 25, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये केवळ 6, चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 12 धावा मिळाल्यात. मात्र 5वं षटक जे आहे ते भयानक ठरतंय. पहिल्या 2 चेंडूवरच मोहननं 2 फलंदाज टिपलेले आहेत. बुबेरे परिवाराचं हे मैदान आहे. शहबाज भाई आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी हे मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. अपील केलेलं आहे. अपिलामध्ये उत्साह नाहीये, आत्मविश्वास सुद्धा नाहीये. फक्त यस पंचांचं बोट आकाशाकडं. फलंदाज बाद. वाह, हॅट्रिकची नोंद. आजच्या दिवसातली दुसरी हॅट्रिक. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलाय वांगणी या शहराला. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलाय वांगणी या शहराला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राहुल दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. थँक्यू टीजे. विकेट हॅट्रिक, तिसरी हॅट्रिक या स्पर्धेमध्ये नोंदवली जाते. आजच्या रात्रीतली ही दुसरी हॅट्रिक आहे. सकाळी राज लहाणे या गोलंदाजानं एक हॅट्रिक आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा अनुष्का भार्गव 11चाच गोलंदाज. बरोबर, यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू. लॉंगॉनचा खेळाडू तिथे चेंडूच्या समोर आणि 1 धाव 2 धावा इथून प्राप्त करतील फलंदाज. धावफलकावरती पुढे 45 धावा. आपण चर्चा करत होतो महेंद्रसिंह धोनीना विचारलेल्या प्रश्नाची. त्यावेळेस धोनीने असं सांगितलं होतं की ज्यावेळेस चेंडू हवेमध्ये उंच जातो ना, एक वेळ चेंडू तुमच्या हातात सपाट आला, फ्लॅट आला, तर तिथे काय घडतं, तुमच्या मनात जास्त विचार नसतात. चेंडू येतो, पटकन हातामध्ये चिटकून बसतो. परंतु हो काय शॉट आहे, सुंदर फटका, कलात्मक फटका आणि इथे चेंडू सीमारेषे बाहेर. स्वप्न शेलवले वीरेंद्र जवेरी, त्याची न्यारीच कामगिरी. क्रिकेट वीराने गरुडा परी, भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. थँक्यू डीजे. इथे आपण बघू शकतो या चौकारा बरोबर 49 धावा. पहिल्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद झाले. त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती 6 धावा मिळाल्या. शेवटचा चेंडू इथे. धोनीने असं सांगितलं की ज्यावेळेस उंच चेंडू उडतो ना, प्रचंड विचार असतात मनामध्ये. मग चेंडू हातामध्ये पकडता येईल का, कसा पकडायचा आहे, बरेच विचार असतात आणि मग त्या प्रयत्नात झेल सुटण्याची शक्यता दाट असते. फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक बॅकअप देखील चांगला मिळतोय. 2 धावा मिळतील. 1 धाव शॉर्ट आहे, 1 धाव इथे मिळेल. धावफलक 50. अर्धशतक अथर्व 11 पूर्ण केलेलं आहे. 51 धावांचं आव्हान या ठिकाणी अनुष्का भार्गव 11 संघासमोर ठेवलंय. हे आव्हान पाहूया छोटं असेल की मोठं असेल. ज्यावेळेस अनुष्का भार्गव 11 मैदानामध्ये उतरेल त्यावेळेस निश्चित प्रकारे आपल्याला समजणार आहे. एक जबरदस्त मॅच आपल्या समोर. आजच्या दिवसातली ही 7वी लढत आहे. अनुष्का भार्गव 11 या स्पर्धेतली 4थी आणि साखळी स्पर्धेतली त्यांची अखेरची लढत खेळतायत. तर अथर्व 11 तिसरी लढत या स्पर्धेतली खेळतायत. आणि या दोन्ही संघांमध्ये ही काट्याची झुंज आपण बघू शकतो.
मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दूध चट्टी का। ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दूध चट्टी का। जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है। बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल वांगनी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल वांगनी क्रिकेट प्रीमियर लीग। थँक्यू डीजे. अनुष्का भार्गव 11 अथर्व 11 या दोन संघामध्ये एक रंगतदार मॅच आपल्या समोर. 50 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये अथर्व 11 बनवल्यात आणि अनुष्का भार्गव संघासमोर 51 धावांचं आव्हान. चला, जशी दुसरी इनिंग इथे सुरू होतोय, पहिल्यांदाच 2 रात्रींमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी अक्षरशः व्याकुळ होतो, उतावीळ होतो, परंतु ती व्यक्ती काय इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये येत नव्हती आणि आता जरूर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. अतिशय गोड आवाजामध्ये महेश धुळे सरांना आपण ऐकाल. थँक्यू. यानंतर मॅच या ठिकाणी होते बंटी रायडर्स विरुद्ध स्वप्नील 11. या दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. बंटी रायडर्स आणि स्वप्नील 11. हॅलो हॅलो. या ठिकाणी टॉस होणार आहे. कोणाच्या हस्ते होतोय? योगेश राऊत सर. योगेश सर, टॉस करायचं आपल्याला, कॉइन द्या. हॅलो. या ठिकाणी अखिल भाई आणि समी भाई या दोन्ही पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो, छोटे बच्चे भी है उनके साथ, आइए मंच के ऊपर. आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. स्वप्नील 11 बंटी रायडर्स हे दोन्ही संघ असे की पहिले बाजीराव आहेत. या दोन्ही संघाने अजून एकही मॅच हरलेली नाहीये. दोन्ही संघाचे 2-2 विजय निश्चित झालेले आहेत आणि तिसऱ्या सामन्यामध्ये ते आता इथे काय करतात हे बघायचे. करा टॉस. टेल इट इज. बंटी रायडर्स संघाने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर फलंदाजीसाठी स्वप्नील 11 साठी त्यांनी 11ला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. टॉस बॉक्स मधून बातमी येते की बंटी रायडर्स टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहेत. मान्यवरांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देतो या पुढच्या मॅचसाठी. तर मैदानामध्ये पुन्हा एकदा एक धमाकेदार मॅच, त्याचा आस्वाद आपण घेऊ.
महेश धुळे सरांच्या पदामध्ये. थँक्यू. धन्यवाद नरेशजी ढोंबे सर. आणि आपण पाहतो या ठिकाणी चालू असलेला आजच्या रात्रीला 7वा सामना आणि 7व्या सामन्यामध्ये 2 बलाढ्य संघ 51 धावांचं टार्गेट आणि 51 धावा बनवण्यासाठी मात्र अतोनात प्रयत्न या ठिकाणी अनुष्का भार्गव 11 या संघाचे आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक विशाल भारतीच्या खांद्यावरती आहे, ज्याने पहिली सफलता अर्जित केली आहे. राज लालेला मात्र बाद केला आणि मैदानावरती आपण पाहिलं तर मोहन आणि त्याच्या साथीनं स्वप्नील हा फलंदाज. गोलंदाज तयार विशाल. आखू टप्प्याचा बॉल यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आणि झेलचे भरपूर चांगले प्रयत्न, परंतु या ठिकाणी जणू काही या फटक्याचा चटका लागला असेल. चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळत आहेत 4. हा येतो चौका. आवडीचा खेळ बघा या क्रिकेटचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. थँक्यू. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि 6 धावा धावफलकावरती. 51 धावांचं टार्गेट म्हटलं तर 10.20च्या सरासरीने आस्किंग रन रेट ठेवावं लागेल या मॅच मध्ये. अथर्व 11 या टीमला बॅटिंग करत असताना अतिशय दर्जेदार लढत. चला टाइम या ठिकाणी वेळेबाबत सहकार्य करायचं अथर्व 11 टीम. प्रत्येक संघाला विनंती असेल जेणेकरून कोणती टीम मीटिंग तुम्ही करू नका. आयोजकांच्या सूचना या ठिकाणी वारंवार आमच्यापर्यंत येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया मागच्या दिशेने 6 धावा धावफलकावरती. समीकरण आता पूर्णपणे बदललंय. 30 बॉलमध्ये 51 धावांची गरज असताना आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी तब्बल 45 धावांची गरज. पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 पर्व 5वा आपण पाहतोय. गेली 4 वर्षे ही स्पर्धा आपण डेच्या स्वरूपात पाहिली आणि दिवस रात्र या ठिकाणी ही स्पर्धा या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन. दीपकदादा चव्हाण आणि त्यांच्या समवेत योगेशजी राऊत, संपतजी देशमुख यांच्या वतीनं साकारलेली स्पर्धा. षटक क्रमांक 2 अगदी समोरच्या एंड कडून आपल्याला गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेस इथे आपण पाहतोय क्लीन बोल्ड. फलंदाज होईल बाद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक 2 लागत असताना अनुष्का भार्गव 11 टीमला फलंदाज होईल बाद. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलंय वांगणी या शहराला. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलंय वांगणी या शहराला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राऊत दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. थँक्यू. मोहन या ठिकाणी बाद झाला आणि आपण पाहिलं तर राज लहाने नंतर डगआउटच्या दिशेने परतत असताना मोहनला जो सलामीवीर फलंदाजीसाठी आला होता. ओपनिंग पेअर डगआउटच्या दिशेने परतली. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट स्वप्नीलच्या समवेत जॉईंट होत असताना गोलंदाज आपण पाहतोय सुनील. अत्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने हा बॉल, परंतु फटका फसलाय. अजून एक मिस टायमिंग स्ट्रोक आणि लॉंग ऑफला मात्र टीपला गेला असेल. संपुष्टात आलाय फलंदाजाचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. इथे क्रिकेट जीव की प्राण. इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या PPL लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या PPL थँक्यू. बघा अनुष्का भार्गव 11 संघाला विनंती असेल आपला राखीव खेळाडू असेल तर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे जेणेकरून खेळाडूची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय आणि त्या वाहिनीला देखील अडथळा निर्माण होतो. ऑफिशियल अपडेटर आमचे प्रशांत आमच्या समावेश जॉईंट आहेत. सुदर्शन असेल त्यानंतर आमच्या ऑफिशियल स्कोरर रमेशजी महेकर यांना देखील तुम्ही पाहू शकाल. त्यांच्या सुवर्ण अक्षराने हे धावफलक सजवलं गेलंय.
आजच्या रात्रीतील आपण पाहतो 7व्या क्रमांकाचा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. गोलंदाज यावेळेस सुनील, ज्याने मात्र अद्यापपर्यंत 2 बॉलवरती 2 सफलता अर्जित केल्यात. ऑन अ हॅट्रिक बॉल. यावेळेस लाईन चांगली आहे, अगदी पुढ्यात ठेवलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन स्वप्नीलचा आपण पाहिला. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. म्हटलं जातं ना की जेव्हा चांगली माणसं चांगल्या माणसांच्या संपर्कात येतात तेव्हा एक चांगलं नातं तयार होतं, परंतु जेव्हा चांगला बॉल चांगल्या बॅटच्या संपर्कात येत असतो ना तेव्हा चांगल्या धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, परंतु तसं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळत नाहीये. 51 धावांची सुरुवात असताना 51 धावांचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात थोडीशी शांत पद्धतीने केली आहे. जणू काही म्हटलं जातं ना संत वाहते इंद्रायणी. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये अद्यापपर्यंत धाव इथे खर्च केली नाहीये गोलंदाज सुनीलने. यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय हेलिकॉप्टर, यावेळेस मिनी हेलिकॉप्टर लँड झालाय अगदी ऑन साईडला. शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होत होता, परंतु डीपला चेंडू कव्हर केलाय. एकच धाव तिथे मिळेल, एकापेक्षा मात्र काही नाही आहे आणि एका धावेच्या मदतीने हळूवार पद्धतीने का होईना परंतु धावफलक आता मात्र या 5व्या बॉलवरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहिलं आणि या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये अत्यंत वाखाणण्याजोगी स्पेल राहिला गोलंदाज सुनीलचा. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय बीट केलंय. फलंदाजाला मात्र अक्षरशः डॉमिनेट करत असताना आपण पाहतो हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. तोपर्यंत हा निर्धाव चेंडू धावसंख्या धावफलकामध्ये स्थिर 7 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये अनुष्का भार्गव 11 टीमच्या खात्यामध्ये. जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका. आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. काय षटक राहिलं गोलंदाज सुनीलचं. आपण पाहतोय अनुष्का भार्गव 11 हा संघ किरण शेलार, भानुदास बडेकर, नितीन बडेकर हे संघ मालक आहे. त्यांचा संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आणि प्रतिस्पर्धी संघ अथर्व 11 प्रदीपजी कोरडे यांचा संघ आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आहे. ज्या पद्धतीने प्रथम सत्रामध्ये 50 धावा ज्यांनी नोंदवल्या 10च्या सरासरीने आणि 10.20च्या सरासरीने या धावा चेस करत असताना सध्याच्या घडीला बॅकफुटवरती संघ आहे अनुष्का भार्गव 11. यावेळेस विशाल भारती, भरपूर लाईन चांगली पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय, अगदी चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाही आणि हा देखील निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या अगदी स्थिर आपण पाहतोय. 51 धावांचं टार्गेट असताना इक्वेशन या मॅचचा 18 बॉल आणि समीकरण विजयासाठी 44 धावांची गरज. यावेळेस इथे आपण पाहतोय फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते आणि पूर्णपणे स्वतःला स्ट्रेच करत असताना रहिवर त्या ठिकाणी अगदी घरच्या मैदानावरती अत्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळते, परंतु शेवटच्या क्षणाला अंपायर सिग्नल सुभाष पाटील सर आम्हाला सांगत असताना की यावेळेस धावा मिळत आहेत 4. मोठ्या फटक्यांची या ठिकाणी नितांत गरज आहे. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 20 संघांचा भरणा असलेली स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी. पालकमंत्री प्रीमियर लीग. गोलंदाज विशाल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, कीपर होत आहेत बीट आणि चेंडू सरळ चाललाय. 22च्या रूपानं हा मिळतो नशिबाचा चौकार. रन्स मिळत आहेत 4. थँक्यू. आणि मोठ्या फटक्यांची नितांत गरज असताना सुरुवातीला 2 षटकांमध्ये 7 धावा धावफलकामध्ये आपण पाहिला. सुरुवातीला टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज त्यांनी गमावलेत बॅटिंग करत असताना अनुष्का भार्गव 11 टीमने, परंतु आता विशाल भारती गोलंदाजी करत असताना एक चौकार आपण पाहिला लॉंग ऑनच्या दिशेने आणि एक चौकार अगदी 22च्या रूपानं म्हटलं जाताना बिना पायल भजे घुंगरू आणि या ठिकाणी बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि 4 धावा.
यावेळेस पुन्हा एकदा लाभ केलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, रहिवर चेंडू खाली, सोपा झेल त्या ठिकाणी टिपला जाईल, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 30 लागत असताना, 4 लागत असताना अनुष्का भार्गव 11 टीमला फलंदाज होईल बाद. थँक्यू. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ललित मराडे येतात. विकास माणकुली संघासाठी भरपूर चांगलं प्रदर्शन त्याचं राहिलंय, भरपूर चांगला खेळ त्याचा राहिलाय. आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा ललित मराडे या खेळाडूची नक्कीच विकास माणकुली संघाला उणीव भासते. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये अनुष्का भार्गव 11 टीमसाठी फुलटॉस बॉल. यावेळेस आपण पाहतोय संपर्क होऊ शकला नाहीये. कदाचित या ठिकाणी लेटकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी फक्त दिशा द्यायची होती. म्हटलं जातं ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी फलंदाज राजेश फराड या ठिकाणी बीट होत असताना विशाल भारतीच्या अगेन्स्ट. यावेळेस ऑन साईडला चेंडू खरंगळत चाललाय. अगदी आपण पाहतो क्षेत्ररक्षक वेगाने येतात चेंडूवरती. येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं अत्यंत महत्वाच्या क्रिया प्रत्येक क्षेत्ररक्षकाला कराव्या लागतात. आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना शेवटचा बॉल आपण पाहिला विशाल भारतीचा, आणि त्या शेवटच्या बॉलवरती येते सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती 16 धावा. पाण्याची मागणी त्या ठिकाणी करण्यात येते. ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती व्यवस्थापन समितीच्या वतीने नक्कीच जाईल. आणि 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 16 धावा फलकावरती येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता 35 धावांची गरज असेल. दीपक चव्हाण दादानी आयोजन केलाय भारी. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देती, बक्षीस लावताना त्यांच्यावरी. दीपक चव्हाण दादानी आयोजन केलाय भारी. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देती, बक्षीस लावताना त्यांच्यावरी. आज तो बोलतोय गर्वानं या तोड नाही आयोजनाला. आज तो बोलतोय गर्वानं या तोड नाही आयोजनाला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राऊत दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा, नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा. थँक्यू. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे मैदानावरती आपण पाहतो. बॅटिंग करत असताना अनुष्का भार्गव 11 संघासाठी शेवटचा सामना तुमच्या भेटीला येईल. बंटी रायडर्स वर्सेस स्वप्नील 11. ज्या 2 संघांमध्ये आपण नाणेफेकीचा कौल केला. अगदी आपण पाहिलं तर जे नाणेफेकीचं नाणं आपण पाहतोय सिल्वर कॉईन जे आम्हाला पुरस्कृत केलं मिट्टू विश्वास यांच्या वतीनं, त्यांचा देखील विशेष आभार. स्पर्धेच्या वतीनं आपण पाहिलं तर भरपूर योगदान आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. त्या सर्व दानशूर दात्यांचं पुनश्च एकदा व्यवस्थापन समितीच्या वतीनं विशेष आभार. पालकमंत्री प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमधील चालू असलेला क्रिकेटचा थरार जोपर्यंत ललित मराडे मैदानावरती आहे तोपर्यंत नक्कीच मैदानावरती एक हाहाकार वाजवला जाईल. कारण सुरुवातीला शांत सुरुवात आपण पाहिली अनुष्का भार्गव 11 टीमची. जर कदाचित दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती ललित मराडे आला असता तर सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु आता ते चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतो फुलटॉस बॉल चेंडूवरती व्यवस्थित येऊ शकला नाहीये. कदाचित आपण पाहिलं तर चेंडू अगदी शॉर्ट या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. नो बॉल ओव्हर द वेस्ट. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली जाईल. शॉर्ट स्क्वेअर लेगला हा फटका होता आणि अगदी आपण पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. नो बॉल. 1+1 2 धावा या ठिकाणी मिळतील.
बॅटिंग करत असताना अनुष्का भार्गव 11 टीमला 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असताना आता समीकरण प्रत्येक बॉलवरती आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होईल यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज योगेशला आपण पाहतोय फटका सजवला लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सज्ज, दुसरा धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी ही रिस्की धाव अगदी आपण पाहतोय कंप्लीट करत असताना कदाचित अगदी ऑन स्टंप फेकी आपल्याला पाहायला मिळाली. ऑन दी स्टंप आपण पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट करत असताना सुरक्षितरित्या पोहोचले फलंदाज राजेश आणि ललित मराडे. दुहेरी धावेच्या मदतीने अगदी संघाचा आणि धावांचा आणि बॉलचं अंतर या ठिकाणी कमी करण्यात येत आहे. समीकरण थोडंसं सोपं वाटेल यावेळेस. अगदी पंचांकडे आपण पाहतो स्ट्रॉंग अपील. खडे स्टोक करण्याचा प्रयत्न आहे ललित मराडेचा. भरपूर वेगाने बॅट ड्रिल केली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. कदाचित हा चेंडू डॉट पर्सेंटेज जर या ठिकाणी गोलंदाज वाढवतोय तर कदाचित या सामन्यावरती पकड मजबूत संघ जीवाच्या आकांताने मैदानावरती लढत असताना आपण पाहतोय. भरपूर चांगले प्रयत्न आहेत कारण लीग स्टेज म्हटली तर गुण तालिकेवरती प्रत्येक संघाला चढाओढ आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक संघाच्या माध्यमातून प्रत्येक संघाला नक्कीच अव्वल स्थानावरती जाण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न इथे दोन्ही संघ करत असताना कोणता संघ कोणत्या रँकिंग मध्ये आपण जर पाहिला तर कोणत्या ग्रुप मधून अव्वल स्थानावरती आहे हे चित्र तुम्हाला नक्कीच सातत्याने उद्याच्या रात्रीमध्ये आम्ही त्याचं पॉइंट टेबल आम्ही पोहोचू. कारण काही संघाने अगदी सलग लागोपाठचे 2 ते 3 सामने जिंकलेत, काही संघ परास्त देखील झालेत. असे भरपूर मॅचेस तुम्हाला या सलग 6 दिवस रात्रीमध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय राऊंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज होते ललित साठी. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सज्ज लॉंग ऑफच्या दिशेने एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर करतायत, फील्ड करतील. या दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा. कदाचित मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम गोलंदाज योगेश करतायत. योगेशला माहिती आहे चौकार षटकारांपासून वंचित ठेवावा लागेल कारण 12 चेंडू 35 धावांचं समीकरण असताना या मॅच मध्ये पकड जर मजबूत करायची असेल तर मात्र या मोठ्या धावसंख्या इथून रोखाव्या लागतील. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका चांगला पाहायला मिळेल परंतु इथे उंची जास्त लांबी कमी. टीपला गेला एक चांगला असेल आणि संपुष्ट झालाय फलंदाज ललित मराडेचा खेळ. फलंदाज बाद. BPL स्पर्धा आज साऱ्याच भारी सामने क्रिकेटचे बघायला जमते जनता सारी. BPL स्पर्धा आज साऱ्याच भारी सामने क्रिकेटचे थँक्यू. आणि 7 चेंडू 27 धावांचं समीकरण आहे मैदानावरती. आपण पाहिलं तर सुरुवातीला कदाचित 1-2 मोठे फटके आले असते तर सामन्याचं समीकरण अगदी सोपं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं असतं. इक्वेशन थोडंसं जवळ आलेलं पाहायला मिळालं असतं परंतु आता 7 चेंडू 27 धावा म्हणजे अजूनही सामना बॅलन्स आहे. शेवटचा हा बॉल गोलंदाज योगेशचा भरपूर महत्वाचा असेल आणि या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर पुढच्या एकदा सामन्यामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल अनुष्का भार्गव 11. यावेळेस बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात अगदी शॉर्ट फाईन लेग मधून परंतु एकच धाव. एकापेक्षा मात्र काही नाही आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं अगदी किपरच्या पाठीमागे आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल या ठिकाणी पुढे सरकतीये. अगदी आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावांचं टार्गेट असताना आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. थँक्यू. शरद भगर येतात मैदानाच्या आतमध्ये
चिंचवली गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. चला तेजस पडोल आपण हे समोरचे जे खेळाडू आहेत प्रेक्षक आहेत आपण आपणास विनंती आहे थोडेसे मागे यायचे. आमचे बुवांना देखील विनंती असेल आपण या, कारण गेली 2 दिवस आपण पाहतो 2 रात्रीमध्ये आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये ते जॉईंट आहेत. चांगली भूमिका त्यांची देखील राहिली आहे. अत्यंत चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. संपूर्ण टीम मॅनेजमेंट पालकमंत्री प्रीमियर लीगची करावं तितकं कौतुक त्यांचं कमी. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. स्ट्राईक एंडला राजेश पराड. यावेळेस इथे आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल. अगदी हा चेंडू पडल्यानंतर फुलर लेनचा बॉल होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन भन्नाट वेगाने हा चेंडू विसावतोय. तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या फलकामध्ये अगदी स्थिर आपल्याला पाहायला मिळते. कदाचित या मॅच मध्ये पूर्णपणे गोलंदाज हबी होत असताना या मॅच वरती आपण पाहतोय. आखो टप्प्याचा बॉल होता, फक्त दिशा दिली आहे. फाईन लेग क्षेत्राला बीट करून चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. रन्स मिळतोय 4. या बीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या बीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट थँक्यू जीव थँक्यू की प्राण, पहिला प्राण, चेंडू प्राण. या डावाला आणि बीपीएल लीगची 6 चेंडू शान 26 वांगणी धावांची गरज परिसराचा असताना सन्मान. या बीपीएल अजूनही आज सामन्यामध्ये आपल्याला रंगतता पाहायला मिळते. कारण कोणती धावसंख्या विजयाची तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही. क्रिकेट म्हटलं तर भरपूर अनिश्चितता पाहायला मिळते आणि अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे हा क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये 4 चेंडूचा केली ते बॅलन्स असेल आणि 4 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चालला. यावेळेस साईड स्क्रीन समोर अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करत असताना संघर्षाचा हा शंखनाद करत असताना ठोकलाय संघर्षमय षटकार. बघा या क्रिकेटचा प्रेक्षक जमल्याने आवडीचा खेळ बघा या क्रिकेटचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. पालकमंत्री थँक्यू सुरुवातीला राजेश पराड हा खेळाडू शांत होता, परंतु आता रमेश मयेकर राजेश सांगत असताना शांत बसायला मी काही संत नाही आहे. कारण 6 चेंडू 26 धावांची गरज असताना आणि चौकारानंतर आलेला हा षटकार. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा दिशा दिली आहे. पॉइंट गलीमधून चेंडू निघून चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार फटका आपण पाहतोय. धावा मिळत आहेत 4. या बीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या बीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव थँक्यू की प्राण, थँक्यू. प्राण, आणि प्राण. 6 चेंडू 26 धावांची गरज असताना पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर चौकार आपण पाहिला, त्यानंतर षटकार पाहिला आणि आता पुन्हा एकदा चौकार. आणि आता समीकरण येणारे 2 बॉल 12 धावांची गरज. म्हणजे नितांत इथून 2 मोठ्या फटक्यांची गरज असेल. बॅटिंग करत असताना अनुष्का भार्गव इलेव्हन टीमला स्ट्राईक एंडला फलंदाज राजेश पराड ज्याने विजयाची स्वप्न दाखवलेत आणि तो विजयाची स्वप्न इथून पूर्ण करेल का अनुष्का भार्गव इलेव्हन टीम साठी. 2 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. वॉट अ मॅच. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हर्षल धोंडेला आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी आपण पाहतो हर्षल धोंडेची देखील राहिली आहे चिखलोली पाडा या टीम साठी. कदाचित 2 बॉल मध्ये 12 धावा त्यांना डिफेंड करायचे आणि स्ट्राईक एंडला राजेश फराडला 2 मोठे फटके लगवायचे. काय मॅच मध्ये लपलंय. यावेळेस आपण पाहतोय अथर्व इलेव्हन टीम साठी अत्यंत महत्वाच्या सूचना असतील. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. वेळेचं बंधन असेल. वेळेबाबत तुम्ही सहकार्य करायचंय. 2 चेंडू 12 धावांची गरज. यावेळेस इथे पाहावं लागेल कदाचित हा बॉल या ठिकाणी आलाय डॉट आणि या बॉल वरती पूर्णपणे भवितव्य अवलंबून होतं. ते बॅटिंग करत असताना अनुष्का भार्गव इलेव्हन टीमचा फलंदाज या ठिकाणी होईल बाद धावबादच्या रूपानं. आणि आता शेवटच्या बॉलवरती गरज आहे ती म्हणजे 12 धावांची. पूर्णपणे सामना एकतर्फी आता नक्कीच झुकलेला पाहायला मिळाला शेवटच्या बॉलवरती. कारण अथर्व
11 टीमने या मॅच वरती पकड मजबूत केली आहे. धावा डिपेंड करत असताना 51 धावांची गरज होती प्रति षटकामागे असं वाटलं होतं. 5 षटकामध्ये 10.20च्या सरासरीने धावा चेस करायच्या होत्या, परंतु पूर्णपणे या मॅच वरती पकड मजबूत करत असताना अथर्व 11 टीम. शेवटचा अंतिम बॉल या वेळेस आपण पाहतोय, हा देखील आलाय डॉट आणि या ठिकाणी सामना संपलेला आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी या मॅच मध्ये विजय होतो अथर्व 11 टीमचा. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक अँड टफ लक टीम अनुष्का भार्गव 11. कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीरांनी गरुडा